यदि प्रशासन साथ में है तो हमें कोई आंदोलन नहीं करना, लेकिन कोई आंदोलन नहीं करना है। तो शासन ने जो निर्णय लिया है वो आपको मान्य है और आपका कहना है कि ये आंदोलन नहीं होना चाहिए? आंदोलन के सपोर्ट में या विरोध में नहीं है, हमारा एक ही उद्देश्य है, खाली कबूतर को जीव को दाना पानी मिले। शासन ने जो निर्णय लिया है वो आपको मान्य है? शासन निर्णय कर रहा है, जो भी कर रहे हैं हमें उससे कोई प्रॉब्लम नहीं है। एक ही है, कबूतरों को दाना पानी मिलना चाहिए। आपने जो कल कहा है वो हम सब सुने हैं, हम उनका स्वीकार करते हैं। आप उधर देख लीजिए माननीय जी, अभी तक ये चबूतरा खुला नहीं है। इनके ऊपर जो कबूतर है आज भी भूखे हैं, उनका मुंह छिल रहा है। आप में थोड़ी सी जीव दया है और आप अपने आप को सनातनी मानते हो, तो मेहरबानी करके इनके सामने एक बार देखो। वो दाना पानी लिए बिना तड़प रहे हैं, इसके सामने देखो, मेहरबानी करो। कंट्रोल फीडिंग को लेकर आपका विरोध रहेगा? हमारा किसी भी चीज का विरोध नहीं रहेगा। हमारा एक ही लक्ष्य रहेगा, इनको खाना मिलना चाहे आप लोखंड की प्लेट में डालो, चांदी की प्लेट में डालो, सोने की प्लेट में डालो, उससे हमें कोई मतलब नहीं है। हमारा सिर्फ एक ही मतलब है, इनको खाना मिलना चाहिए, दाना पानी मिलना चाहिए, दाना पानी मिलना चाहिए। औरतों ने फिर ये शेड क्यों तोड़ दिया? औरतें सब सामने आई और उन्होंने देखिए जब बीएमसी ने डिसीजन लिया है कि वो देखिए इस भीड़ में सब स्वपूरित थे, किसी को कोई दिशा निर्देश नहीं दिया गया है, हमें भी कोई दिशा निर्देश नहीं दिया गया। अगर लोगों ने धार्मिक भावना आकर के अपने अंतर मन से ये कार्य किया है तो ये निंदनीय है, लेकिन उनकी भावना गलत नहीं है। उनकी भावना कोई हिंसा करने की नहीं है, उनकी भावना है जीव दया की। अगर आंदोलनकारियों पर कार्रवाई की गई, पुलिस कार्रवाई की गई तो आपका विरोध उससे ज्यादा कर क्या सकते हैं? उससे ज्यादा क्या कर सकते हैं? जेल में भर दो, उससे अच्छा क्या होगा? किसी जीव को बचाने के लिए अगर जेल में भी जाना पड़े तो उससे अच्छा क्या होगा? अपना सौभाग्य होगा कि गाय माता के लिए, इन कबूतरों के लिए हम साधु संतों को अगर जेल में भी जाना पड़े तो ये हमारा सौभाग्य होगा, इसमें कोई आपत्ति नहीं है। लेकिन मैं फिर से कह रहा हूँ, यहाँ किसी भी व्यक्ति ने लोगों को हाथ में नहीं लिया, इन लोगों ने लाठीचार्ज किया। हमने प्रेम से संवेदनशीलता के साथ कायदे को ध्यान में रख के काम किया है। आपण पाहतोय दादरमध्ये जैन समाज आक्रमक झालेला आहे। कबूतरखाना बंदी विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येते। मुंबई महापालिकेने ताडपत्रीच्या शेडने दादरमधील कबूतरखाना बंद केला आणि या बंद केलेल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झालेला आहे। आक्रमक भूमिका जैन समाजाकडून घेण्यात आलेली आहे। जैन समाजाच्या नागरिकांनी आणि पक्षीप्रेमींनी आज कबूतरखान्याच्या शेडवर एक प्रकारे हल्लाबोल केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। दादर कबूतरखान्यासमोर खरं तर जैन मंदिर आहे आणि आज सकाळच्या सुमारास मंदिरातील प्रार्थना केल्यानंतर अचानक हे नागरिक रस्त्यावर उतरले। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकाकडून दादर येथील कबूतरखान्यावर शेड लावण्यात आलं होतं। तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कबूतरखान्यात पक्ष्यांना खाणं टाकणाऱ्या लोकांवर मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली होती आणि दादरमधील प्रसिद्ध कबूतरखान्यावर काही दिवसांपूर्वी खरं तर ही शेड लावण्यात आली। तीच शेड या नागरिकांनी जैन समाजाकडून काढून टाकण्यात आलेली आहे। आज सकाळी दादरमधील जैन मंदिरात झालेल्या प्रार्थना सभेनंतर अचानक एक मोठा जमाव रस्त्यावर उतरला असल्याचं पाहायला मिळतंय। या पुरुष महिलांचा समावेश असलेल्या जमावाने थेट कबूतरखान्याच्या दिशेने खरं तर कूच केली। यावेळी पोलिसांनी जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र पोलिसांना देखील धक्काबुक्की करत या जमावाने थेट कबूतरखान्याच्या दिशेने धाव घेतली आणि मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आलेला कबूतरखाना खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। यावेळी शेडची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न या नागरिकांनी केला असल्याचं पाहायला मिळतंय। दादरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। जैन समाज आणि पक्षीप्रेमी संघटनांनी आक्रमक भूमिका है और जल्दी से चालू होना ही चाहिए, बस यही हमारी मांग है, दूसरी कोई मांग नहीं। दाना पाणी मिळणार चाहिए। लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय, कोर्टाकडे सुद्धा हा निर्णय। हिंदी में बोला, हिंदी में। कोर्ट में ये सारा डिसीजन पेंडिंग है। सब हमारे पास पूरा प्रूफ है और पूरा प्रूफ हमारे साथ है और केईम हॉस्पिटल का रिपोर्ट भी हमारे साथ है, नायर हॉस्पिटल का रिपोर्ट भी हमारे साथ है। सभी पब्लिक हॉस्पिटल जो है
उनका रिपोर्ट आरटीओ हमारे साथ है। इसलिए ये जो पूरे बहुत साल से इधर ये कबूतर खाना है, वो सभी हिंदू समाज, सभी जीवदया प्रेमी हमारे साथ है। कल ये इधर तो हम दर्शन करने के लिए आए थे, बजरंग दल जैसी हर एक संस्था हमारे साथ में है। इधर तो हम दर्शन करने के लिए आए थे, लेकिन ये सब आदमी को देखकर ऐसा लगा कि इधर बहुत बड़ा जुगाड़ हो गया है। हमने भी बहुत विवेक से सभी को समझाया है और आगे की कार्यवाही जो हो रही है उनके बाद आगे का हम निर्णय लेंगे। अभी जो दिख रहा है, अभी ये ट्रेलर है, हमको लगता है पिक्चर नहीं बताना पड़ेगा, लेकिन हमारे साथ जो हिंदू समाज है, हमारे साथ पूरे हिंदू समाज वो हमारे साथ है, जीवदया प्रेमी हमारे साथ है। मुंबई में अलग अलग जगहों पे आप जाके इसी तरीके से अपना रोष बताओगे क्या? हम कोई रोष नहीं दिखाते हैं, हम केवल अपने मन में रहे हुए जो जीवदया का भाव है वो प्रकट करते हैं। वो पूरे हिंदुस्तान के, ये हमारी संस्कृति को प्रकट करना है, यही हमारा धर्म है। दाना पानी मिलना चाहिए, पानी मिलना चाहिए, एक जीव को दाना पानी मिलना चाहिए, वही हमारी विनती है। हर एक जीव को दाना पानी मिलना चाहिए, वही मांगे, दूसरा कोई मांग नहीं है और बाकी कुछ नहीं बोलना। चलो चलो साहेब चलो। आणि आता थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, नेमकं काय घडतंय, आता पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे? आता आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण जो कबूतरखाना आहे त्या कबूतरखान्याच्या इथे बंदोबस्त लावला आहे। काही महिला ज्या अजूनही आंदोलन करताना आपल्याला आतमधल्या बाजूला दिसत आहेत, त्या अजूनही आतमधल्या बाजूला या ठिकाणी असलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। कबूतरखान्याचा रस्ता पोलिसांच्या वतीनं थोडासा सुरू करण्यात आलेला आहे, परंतु अजूनही काही आंदोलनकर्त्या महिला ज्या आहेत त्या आतमध्ये बसलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। कबूतरखान्यावर पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो आहोत की मागची जी बाजू आहे कबूतरखान्याची, त्याच्या मागच्या बाजूला हळूहळू कबूतर जे आहेत ते पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांनी आता या संपूर्ण कबूतरखान्याला घेराव घातलेला आपल्याला बघायला मिळतो आहे आणि आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्याकडून हा रस्ता मोकळा करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। पुन्हा एकदा कबूतरखान्यामध्ये कबूतरांना दाणे टाकलेले, ज्वारी टाकलेली आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा कबूतरखान्यात कबूतर परत आलेले या ठिकाणी बघायला मिळत आहेत। त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर टाळ्या वाजवल्या। जवळपास 4 दिवस झाले या कबूतरांना खायला मिळालं नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं आणि परिणामी ते अत्यंत अस्वस्थ झालेले होते। अनेक जण आपल्याला आंदोलनाच्या दरम्यान रडताना सुद्धा बघायला मिळाले। त्यामुळे आज त्यांच्या वतीनं ताडपत्री जी इथं लावण्यात आलेली होती, ज्यामुळे कबूतर या ठिकाणी येऊन बसणार नाही असं बघितलं जात होतं। आता मात्र आपण पाहतो आहोत की पुन्हा एकदा कबूतरखान्यामध्ये कबूतर परतलेली आहेत आणि कदाचित यापैकी काही कबूतरांना खायला मिळालं नाही। त्यामुळे आता कॅमेराची भीडभाड न बाळगता किंवा माणसं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळ असताना सुद्धा कबूतर या ठिकाणी आपल्याला ज्वारी खाताना दिसत आहेत। आनंद झालेला आहे आंदोलनकर्त्यांना, ज्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि कबूतरांचा हा कबूतरखाना त्यांनी खुला केलाय। परंतु दुसरीकडे एक मोठा प्रश्न असा निर्माण झालाय की शासनानं कालच या कबूतरांना खाऊ घातलं जाईल असं सांगितलेलं असताना सुद्धा आज आंदोलनकर्त्यांनी एवढा उग्र पवित्रा का घेतला? खरं तर शासनाच्या वतीनं असं सांगण्यात आलं की कोर्टामध्ये कबूतरखाने बंद करण्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार हे इंटरव्हीन करेल, राज्य सरकार त्यांची भूमिका मांडेल आणि त्यात अशा पद्धतीनं जे आहे निर्णय झालेला असताना सुद्धा हे आज आंदोलन इतकं उग्र का झालं? आंदोलन करण्यामध्ये आपण पाहिलं की महिलाच मोठ्या प्रमाणावर सहभागी होत्या, पुरुष मंडळी जे आहे ते बऱ्यापैकी या ठिकाणी नव्हती। मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता आणि आता हळूहळू आंदोलनकर्त्यांनी जो रस्ता अडवून ठेवलेला होता तो पोलिसांच्या मदतीनं मोकळा करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण खरं तर याला काय म्हणावं हे कळत नाहीये मला, कारण या कबूतरखाने बंद करण्याची मोहीम एकीकडे सुरू असताना आता कबूतरांना
पोलिसांचं प्रोटेक्शन जे आहे ते मिळताना या ठिकाणी बघायला मिळत आहे. कारण संपूर्ण या कबूतरखान्याला पोलिसांचा गराडा जो आहे तो झालेला आहे. काही महिला त्यांच्याकडून जाणून घेण्याचं कबूतर परत आले आहेत. कबूतर परत आलेले आहे कबूतरखान्यात. तुम्ही आनंदी आहात का? मराठी नहीं समझत. कबूतर खाने में कबूतर वापस आ गए, आप लोग खुश हैं? बहुत खुश है हम लोग. कहाँ से आए हैं? हमें दादर से ही आए हैं. ये कबूतर को देखते नहीं थे ना, तो हम लोग का दिमाग ही वो सटक गया था. ठीक है. आपके घर से कोई आता है रोज यहाँ? रोज आता है. या सगळ्या महिला आनंदी आहेत कारण त्यांचे कबूतर जे आहेत ते पुन्हा एकदा कबूतर खाण्यामध्ये परतलेले आहेत आणि त्यामुळं आनंद त्यांनी व्यक्त केलेला आहे. आज त्यांची एकजूट मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघायला मिळाली आणि कबूतर पुन्हा एकदा परतलेले असल्यामुळे त्यांच्याकडून आनंद व्यक्त होताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मी जसं सांगितलं की हा संपूर्ण परिसर सकाळीचा रहदारीचा वर्दळीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जेव्हा नागरिक जे आहे ते एकवटलेले होते आणि आंदोलनकर्ते रस्त्यावर बसले, त्यामुळे हा संपूर्ण रस्ता अडवून धरण्यात आलेला होता. परंतु आताच्या घडीला आपण पाहतो आहोत की कबूतर खाण्यात कबूतर परतले आणि त्यामुळं कुठेतरी आनंद व्यक्त केलेला आहे. या कबुतरांसाठी आंदोलन केलेल्या महिलांनी अगदी 85 वर्षाच्या आजी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्यांच्या वतीनं सुद्धा या कबुतरांना कुठेतरी वाचवलं गेलं पाहिजे अशी मागणी होती आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं. आपण त्या आजी ज्या आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया ज्या या आंदोलनासाठी म्हणून उपस्थित राहिलेल्या आहेत. बसल्या आहेत आजी, त्यांच्याकडून जाणून घेऊया. कुठून आले आहात तुम्ही? कहाँ से आए? भायखळा. आंदोलनासाठी म्हणून आलेला आहात. काय तुमचं म्हणणं आहे आजी? अरे बघता ना केवढे कबूतर आहेत, मरतात. हे देत नाही ते लोक, खाणं नाही देत. 100 वर्ष जुनी जागा आहे, 100 वर्ष. अचानक ऑल ऑफ ए सडन तुम्ही बंद करणार? हे मरतायत रोज, किती कबूतर मरतायत. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? आपण ना, आपण लक्ष नाही दिलं म्हणून ना. पण या प्रकरणामध्ये आंदोलन जे झालं होतं काल शासनानं असा निर्णय घेतला की कबूतरखाने राखायचे आहेत. राखलंच पाहिजे. कबूतरखाने का ड्रॉप करा हो? कोण आहोत आपण? ह्युमन बिंग आहोत ना. मुसलमान त्यांच्यामुळे आरोग्याला नुकसान होतं असं म्हणतात. खोटी गोष्ट. मी स्वतः डॉक्टर आहे मॅडम. आय एम प्रॅक्टिसिंग ऍट लालबागचा राजा. तिथे माझी प्रॅक्टिस आहे. माझं नाव प्रभाषा आहे. बरं. हो, मी प्रॅक्टिस करते आहे. ते आरोग्याला धोकादायक नाही आहे. किती किती वस्तू धोकादायक आहेत. टोबॅको धोकादायक नाही काय? मग ते चालते, मग हे का नाही? एक कोणतरी कुठे एखाद्याला त्रास झाला त्याच्यासाठी असं करायचं? हे कंपनीवाल्यांचं, हे औषधं आली आहेत ना, औषधं जे त्यांना मार्केटमध्ये पाठवायची आहेत त्याच्यासाठी आहे हे सर्व. आता आंदोलन झालं, मोठ्या महिला रस्त्यावर बसलेल्या बघायला मिळाला. कबूतरखाने जे आहेत ते पुन्हा सुरू झाले, कबूतर परतली आहेत. आनंदी आहात तुम्ही? ऑफकोर्स. पूर्णपणे चालू झालं पाहिजे आणि बेटर इम्प्रूव्हमेंट होऊन चालू झालं पाहिजे. चांगली सोय झाली पाहिजे या मुख्य जनावर. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला स्वतःला काय वाटतं मला सांगा ना. छातीवर हात ठेवून सांगाय, कळते का? ह्युमन बिंग आहोत आपण. आणि मारून टाकायचं सगळ्यांना, बाकीच्या जनावरांना आपण जगण्यासाठी. इज इट गुड? परंतु आता शासनानं निर्णय घेतलेला आहे की या प्रकरणामध्ये जेव्हा कोर्टामध्ये हे प्रकरण कबूतरखाने बंद करा असा निर्णय दिलेला होता, त्याच्या विरोधात राज्य शासन इंटरव्हीन करणार आहे. आता तुम्ही समाधानी आहात का? शासन म्हणताय की आम्ही कबूतरखाना राखावे या दृष्टीनं प्रयत्न करू. ऑफकोर्स ऑफकोर्स. मला हे आता जे चीफ मिनिस्टर आहेत, मला खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. अतिशय चांगला माणूस आहे, वर्क करणारा. पण तुमचा समाज एवढा आक्रमक काय झाला? सगळे मोठ्या प्रमाणावर इथे काय हिंसा? आम्ही अहिंसा मानणारी लोक आहोत. हिंसा नाही झाली पाहिजे. जनावर नाही मेली, मुके प्राण्यांना, आम्ही गायींना दररोज, कबुतरांना रोज घालतो. रोज मुंग्या असतात ना, मुंग्या गावाच्या बाहेर, तिकडे पीठ घालतो. गहू, साखर, गव्हाचं पीठ, साखर तिकडे ठेवून येतो की मुंग्या पण मरू नये. आजी तुमचं वय काय आहे? 85. आजी 85 वर्षाच्या आहेत आणि त्या खास भायखळ्यावरून आलेल्या आहेत. त्यांनी बरीच वर्ष लालबाग परिसरामध्ये त्या डॉक्टर आहेत आणि त्यांनी बरीच वर्ष प्रॅक्टिस केली. खास आंदोलनासाठी म्हणून त्या या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आता जेव्हा कबूतरखान्यामध्ये कबूतर परतलेले आहेत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे मी पुन्हा एकदा ते चित्र दाखवू इच्छिते.
ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत की दाणे टाकण्यात आल्यामुळे कबूतरखान्यावर पुन्हा एकदा कबुतरे येऊन बसलेली आहे. आंदोलनकर्त्याचं आंदोलन जे आहे ते यशस्वी झालंय, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे बाजूला देरासरच्या परिसरामध्ये सुद्धा अजून काही नागरिक आहे, परंतु बऱ्यापैकी आंदोलनकर्ते जे आहे ते या ठिकाणून पांगलेले आहेत. आपण पाहतो आहोत या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत ते हळूहळू जायला सुरुवात झालेली आहे आणि हा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी मोकळा झालेला आहे. या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनामध्ये काही नागरिक जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन आलेले होते. काही जण हिंदू देवी देवतांचे चित्र घेऊन सुद्धा यात सहभागी झालेले होते. आपका क्या कहना है? आपण तुम्ही पण आता तुमची मागणी मान्य झाली ना? त्यांनी नाही सांगितलं आम्हाला काय बोलायचं नाही. कबूतर परतले कबूतरखान्यात. कबूतर आले ते बरंच आहे, सगळ्यांसाठी बरं आहे, हिंदू धर्मासाठी चांगलंच आहे. ते आनंद आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी आनंद आंदोलन केलेलं होतं आनंद ते यशस्वी आनंद झालं. आनंद आहे. धन्यवाद. आनंद आहे. नक्की. आपण पाहतोय की आंदोलनकर्ते आता समाधानी होऊन आपापल्या घराच्या दिशेनं जायला निघालेले आहेत. आज आवाहन करण्यात आलेलं होतं की 12 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्यात यावी, मुलांना शाळेत पाठवू नये आणि त्यांना या परिसरामध्ये आंदोलन करण्यासाठी घेऊन यावं. त्या दृष्टीनं आपण पाहतो की संपूर्ण दादरचा कबूतरखाना परिसर जो आहे या ठिकाणी अचानक आंदोलनकर्त्यांनी ताडपत्री काढायला घेतली. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता आणि आता जे आहे ते आंदोलन यशस्वी झालेलं आहे. कबूतरखान्यात कबूतर परतलेले आहेत आणि त्यामुळं आंदोलनकर्ते कुठेतरी समाधानी होऊन आपापल्या घराच्या दिशेनं निघून जाताना दिसत. पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना परिसर रिकामा करण्यास सांगतायत. त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितलेलं आहे की भूतदया हा आमचा मूलमंत्र आहे आणि गेले 4 दिवस शासनानं जी भूमिका घेतली त्यामुळे अनेक कबुतरं मेलेली आहे. त्यामुळे आज कदाचित महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी या ठिकाणी ताडपत्री काढली. आम्ही कोणालाही कोणतेही आदेश दिलेले नव्हते, कोणाला काही सांगण्यात आलेलं नव्हतं. शासनानं काल निर्णय घेतल्यानंतर हे आंदोलन खरं तर मागे घेण्यात आलेलं होतं, परंतु तरी सुद्धा नागरिक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी गोळा झाले आणि त्यांच्या वतीनं ही ताडपत्री काढण्यात आली. त्यामुळे थोड्या काळासाठी या परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती, परंतु आता आंदोलन यशस्वी झालेलं आहे. कबूतरखाना खुललेला आहे, तिथं दाणे टाकण्यात आलेले आहे आणि त्यामुळे पोलिसांनी आता हा संपूर्ण रस्ता खुला केलाय वाहतुकीसाठी आणि उर्वरित जे काही आंदोलनकर्ते आहेत, काही देरासरच्या आतमध्ये तर काही या परिसरातून बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. काही ठिकाणी आपण पाहतोय की त्यांनी आता या ठिकाणी दाणे आणलेले बघायला मिळत आहेत. हा व्यक्ती हा इसम सांगतो की तो रोज या ठिकाणी दाणे टाकायला येतो आणि आज जेव्हा तो या ठिकाणी दाणे टाकण्यासाठी पुन्हा एकदा जातोय त्यावेळेला या ठिकाणी कुठेतरी आनंद जो व्यक्त होतोय त्यांच्या वतीनं तो आपल्याला बघायला मिळतो आहे. जैन धर्मामध्ये अशी एक मान्यता आहे की पशुपक्ष्यांना विशेषतः कबूतर दाणे खाऊ घातले तर ते पूर्वजांना कुठेतरी शांत करणारं, पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासारखं ते मानलं जातं आणि याच मान्यतेमुळे जिथेही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर देरासर आहेत त्या ठिकाणी कबूतरखाने आपल्याला आढळतात. मोठ्या प्रमाणावर नागरिक आहे जे आहे जैन बांधव जे ते या ठिकाणी येऊन या प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घालतात आणि हीच कबूतरखाने जे आहे ते बंद करण्याचा निर्णय जो आहे तो शासनानं होता. त्यानंतर या परिसरामध्ये कुठेतरी परिस्थिती आपण बिघडलेली किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं बघायला मिळालं, परंतु पोलिसांनी आता संपूर्ण स्थिती जी आहे ती कंट्रोलमध्ये आणलेली आहे. काही तासांकरता या पक्ष्यांना खाऊ घाला हे तर आधीच मान्य करण्यात आलेलं होतं. शासनाचा निर्णय जो आहे तो उशिरा पोहोचल्यामुळे आंदोलनकर्ते आज या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी ताडपत्री काढून टाकली. परंतु पुन्हा एकदा आता सगळे नागरिक जे आहेत ते आपापल्या घराच्या दिशेने निघायला लागलेले आहेत, कारण या कबुतरांना पुन्हा एकदा खाऊ घालण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आपण पाहतोय की हा परिसर पुन्हा एकदा पूर्ववत पोलिसांच्या वतीनं करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे.